नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळींनो, विसराळूपणा ज्याला आपण म्हणतो की जसं जसं वय वाढेल तसं माणसाचा विसराळूपणा हा वाढतो. त्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही, नॉर्मल आहे. पण बऱ्याच वेळेला जे आपल्याला नॉर्मल वाटतं ते खरोखरच नॉर्मल असतं का, की अशी काही लक्षणं त्याचं विसराळूपणाचं गंभीर स्वरूप धारण करतात, हे कधीकधी आपल्याला कळत नाही पण कुटुंबियांना कळतं. अशा वेळेला ही लक्षणं ध्यानात घेऊन मनोविकार तज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञ ह्यांची गरज असते. निदान त्यांचं आपल्याला काउन्सिलिंग तरी करण्याची खूप गरज असते. पण मुळामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय याच्या विषयाने याविषयी अनेक महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. आणि ती चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञ व्यक्ती आलेले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर अमोल भुसारे. डॉक्टर अमोल बाळासाहेब भुसारे, MBBS DPM मानसोपचार तज्ज्ञ, ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रथम श्रेणी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले एक निष्णांत व्यक्तिमत्व. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण आणि मुंबईच्या JJ रुग्णालयातून मानसोपचार शास्त्रातील पदव्युत्तर पदविका पूर्ण केली. डॉक्टर अमोल भुसारे यांना या क्षेत्रातील 12 वर्षाचा अनुभव आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत त्यांनी आरोग्य सेवेचा मोठा टप्पा पार केला आहे. कोविडच्या जागतिक संकटात फ्रंटलाईन वर्कर्सचे मानसिक धैर्य उंचवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. मला कोरोना होईल का आणि माझ्यामुळे इतरांना होईल का या विषयावरील त्यांच्या व्याख्यानांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात जनजागृतीची मोठी लाट निर्माण केली. एक समर्पित कम्युनिटी सायकियाट्रिस्ट म्हणून समाजात वावरताना मानसिक आजारांशी संबंधित सामाजिक कलंक दूर करण्यासाठी ते सातत्यानं कार्यरत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. मानसिक आरोग्य, त्यातील गुंतागुंत या विषयावर मार्गदर्शनपर संवाद पाहूया. डॉक्टर साहेब, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारते की मानसशास्त्र ह्याची काय पार्श्वभूमी आहे? म्हणजे हे एक शास्त्र आहे आणि ते डेव्हलप झालेलं आहे आता आपल्याकडे आणि बरीच प्रगती झाली आहे. पण मुळामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय? ओके, बेसिकली आपण बघायला गेलं तर सायकियाट्री म्हणतो आपण. सायकियाट्री म्हणजे सायकी मीन्स सोल आणि आयट्री म्हणजे हिलिंग ऑफ सोल, म्हणजे ज्याला आपण मनाची हिलिंग करणारं शास्त्र. ॲलोपॅथीची ब्रँच आहे ही सायकियाट्री. बेसिकली सायकियाट्री हा वर्ड ग्रीकमधून आलेला आहे, त्यातून हा मानसशास्त्राचा उगम झालेला आहे. बरोबर आहे. तर आपण जसं म्हणतो की मानसशास्त्रामध्ये आपण हल्ली ओळखायला लागलो आहे की एजिंगमुळे डिजनरेशन जे होतं आपल्या ब्रेनचं, की एजिंगमुळे अशी काही लक्षणं दिसतात ज्येष्ठांमध्ये. कारण आपण आज हा कार्यक्रम ज्येष्ठांसाठी घेतो आहे. तर ती सुरुवातीची जी लक्षणं आहेत, विसराळूपणा, आत्ता आपण जे बोलतो आहे तो विसराळूपणा, पण हा विसराळूपणा नव्हे, हे काहीतरी दुसरंच आहे. असं काय मनोविकार होऊ शकतो ज्याच्यामुळं तुम्ही ॲसेस करता की हा स्मृतिभ्रंश आहे? सर्वात महत्त्वाचं नॉर्मल एजिंग ज्याला म्हणतो आपण. नॉर्मल एजिंगमध्ये पण विसराळूपणा असण्याचे चान्सेस आहेत, पण तो जो विसराळूपणा आहे तो काही ठराविक कालावधीसाठी. म्हणजे उदाहरणार्थ काय, अरे मला याचं नावच आठवत नाही, याचं नाव काय, भुसारेचं नाव, अरे हां अमोल आहे तो. ही जी गोष्ट आहे, एखाद्याचा संदर्भ दिल्यानंतर आठवणं ही झाली नॉर्मल एजिंग. पण कितीही हिंट दिली आणि जरी ती गोष्ट जर आठवत नसेल तर आपण त्याला डिमेन्शियामध्ये म्हणू शकतो.
बरोबर आहे. तर डिमेन्शिया म्हणजे सगळ्याच गोष्टी डिमेन्शिया असू शकत नाहीत हे तुम्ही बोललात, की नॉर्मल विसरळूपणा हा डिमेन्शिया नसतो. पण त्याचं तुम्ही ॲसेसमेंट घेता, म्हणजे त्याचे प्रकार असतात. लगेच काय कोण थर्ड स्टेजला जात नाही. तर त्याचं ॲसेसमेंट जे असतात, किती प्रकार असतात डिमेन्शियाचे, ज्याच्यावरून तुम्ही पुढची ट्रीटमेंट ठरवता किंवा त्याचं ॲसेसमेंट घेता. सर्वात महत्त्वाचं डिमेन्शियाची असेसमेंटपेक्षा आपण थोडा अगोदर त्याचा डाटा जर पाहिला तर मी तुम्हाला Data, सांगतो. बरोबर. डाटामध्ये आपण पाहिलं तर भारताची जी लोकसंख्या आहे सध्या ही जवळजवळ 150 करोड आहे. 150 करोड मधली लोकसंख्यामधले 10% पॉप्युलेशन हे आपल्याकडचं नॉर्मल एजिंग म्हणजे अबो 60 इयर्स आहे, ज्येष्ठ बरं. नागरिकांचं पॉप्युलेशन आहे. बरं. त्यामधल्या 10 पैकी 3 लोकांना सध्या डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंशाचा आजार हा झालेला आहे. अच्छा. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर 7.6% 10 करोड मधले, म्हणजे एवढी मोठी लोकसंख्येचे लोक हे जे आहेत हे डिमेन्शिया ग्रस्त किंवा स्मृतिभ्रंशांनी त्रस्त आहेत. बरं. तर अशा लोकांचा जो आकडा आहे हा 2050 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हा जो वाढलेला आकडा आहे त्यासाठी आपल्याला काही खूप काही उपाययोजना पण कराव्या लागणार आहेत. तुमचा जो प्रश्न होता मॅडम की प्रकार काय डिमेन्शियाचे, तर डिमेन्शिया एक अम्ब्रेला टर्म आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. छत्रीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर मोस्ट कॉमन जे आहे ती वॉस्क्युलर डिमेन्शिया, जे की नॉर्मली आपलं हायपरटेन्शनच्या रुग्णांमध्ये आढळतं. सेकंड जी डिमेन्शिया आहे त्याला आपण अल्झायमर्स डिसीज, जे तुम्ही आता बोललात ते अल्झायमर्स डिसीज आहे. फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया म्हणून एक आहे, ज्याच्यामध्ये आपण मेंदूचे विभाग केलेले आहेत की समोरचा भाग आणि टेम्पोरल म्हणजे साईडचा भाग, ह्याच्याशी रिलेटेड असलेल्या स्मृतिभ्रंशाला फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया म्हणतो. आणि लिव्ही बॉडी डिमेन्शिया, असे डिमेन्शियाचे मेजर 4 प्रकार पडतात. आपण मगाशी म्हणाल वॅस्क्युलर, म्हणजे बरीचशी औषधं पेशंट घेत असतात, त्याच्यामुळे त्यांच्या ज्या व्हेसल्स असतात त्या थोड्याशा ताठारतात आणि त्याचा आणि मेंदूच्या ताठारण्याचा त्याच्यामुळे आलेला डिमेन्शिया हा प्रकार आहे का? तुम्हाला काय म्हणायचं आहे? येस, नक्कीच तोच आहे. आपण जर बघितलं तर कसं असतं की नॉर्मली मेंदू जो आहे नॉर्मल एजिंगमध्ये पण विसरळूपणा होणार आहे. नॉर्मल एजिंग होते म्हणजे काय होतं, आपल्याकडे खूप कॉमन टर्म आहे, म्हातारपण आणि बालपण सारखं असतं. म्हणजे नेमकं काय होतं तर म्हातारपणामध्ये हळूहळू प्रत्येक अवयवाची झीज होत असते. जर आपण अवयवांचं बघितलं तर जो सर्वात सॉफ्ट कन्सिस्टन्सीवाला अवयव आहे तो म्हणजे आपला मेंदू. ह्या मेंदूची झीज होते म्हणजे काय, त्यातले जे उंचवटे आणि खड्डे आहेत, सलकाय आणि गायरा म्हणतात आपण त्याला, ते हळूहळू गुळगुळीत होतात. आपल्याकडे अजून एक म्हणतात बघा, गुळगुळीत मेंदूचा आहेस का, म्हणजे काय हळूहळू गोष्टी त्याला ढ झालास का. तर हा जो प्रकार आहे, तर वॉस्क्युलर डिमेन्शियामध्ये काय होतं, अचानक बीपी वाढल्यामुळे एका पर्टिक्युलर एरियामध्ये जर समजा तिथं रक्तस्राव झाला, ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, पॅरालिसिस, किंवा एखाद्याच बीपी खूप वाढला आणि त्या भागाला व्यवस्थित पुरेपूर रक्त सप्लाय जर गेला नाही, तर त्या मेंदूच्या प्रत्येक भागाचे जे कार्य आहेत की प्रत्येकाचं कार्य विभागलेले, त्या कार्यामध्ये हॅम्परनेस येतो किंवा त्या कार्यामध्ये काहीतरी त्रुटी निर्माण होते. तर तसा डिमेन्शिया जो आहे तो वॉस्क्युलर डिमेन्शिया. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर रेग्युलर औषधोपचार, जो आपला बीपीची गोळी दिलेली आहे ती रेग्युलर घेत राहणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. डायबेटिसच्या पण काही गोळ्या असतात, त्याचा पण काही परिणाम होतो. इतर काही गंभीर आजार असतात, त्याचा पण परिणाम होऊन डिमेन्शियाच्या जे हे आहेत वॅस्क्युलर डिमेन्शिया, त्याच्यावर काही कमी जास्ती परिणाम होऊ शकतो का? निश्चित होऊ शकतो मॅडम. आपण जर बघितलं तर डायबिटीज, हायपरटेन्शन हे जे आहे ते नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. या डिसीजेसची एक खासियत किंवा या गोष्टीची एक वैशिष्ट्य म्हणजे काय, हे डिसीजेस हे पूर्णपणे नीट होणारे नाहीयेत, हे कंट्रोलमध्ये राहणारे आहेत. आणि कंट्रोलमध्ये राहणार म्हणजे काय, उदाहरण द्यायचं तर तुमचा चष्मा लावला की तुम्हाला दिसतं, चष्मा काढला की तुम्हाला दिसत नाही. सिमिलरली तुम्ही बीपीची गोळी, डायबिटीजची गोळी रेग्युलर जर खाल्ली तर तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहते, तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो. आणि हे जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं तर त्यानुसार होणारे पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपोआप म्हणजे टाळल्या जातात. असं आहे. आणि मगाशी तुम्ही दुसरा जो डिमेन्शियाचा प्रकार सांगितला तो काय आहे? अल्झायमर्स. फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये काय बिहेवियरल इश्यूज सुरुवात होतात. बिहेवियरल इश्यूज म्हणजे काय, आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तुमची आपण जर पाहिलं तर माझं जे वागणं आहे किंवा वर्तणूक आहे, ही वर्तणूक कोण ठरवतं तर आपल्या मेंदूतला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणून एक पार्ट असतो, तो तिथे ठरवतो. खूप वेळा आपण बघतो की म्हातारपणामध्ये किंवा एजिंगमध्ये त्यांच्यामध्ये वर्तणुकीच्या समस्या निर्माण होतात, विनाकारण चिडचिड होणे, संशय निर्माण होणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये पण आपल्याला पाहायला भेटू शकतात. हे नॉर्मल असतं, प्रत्येक एजिंगमध्ये होतं की पुढे प्रत्येक व्यक्तिगत वेगवेगळं असू शकतं? ते नॉर्मल असतं, एजिंगमध्ये ह्या गोष्टी नॉर्मल नाही आहेत, पण ज्यावेळेस हे समस्या निर्माण होतात हे नॉर्मल कुठपर्यंत, जर आपल्या दैनंदिन अडचणीमध्ये किंवा दैनंदिन जो आपला व्यवहार आहे त्यामध्ये जर ह्याच्या अडचणी निर्माण करत असेल आपलं वागणूक किंवा आपला विसरळूपणा, तर निश्चित हे नॉर्मल म्हणता येणार नाही. पण नॉर्मल एजिंगमध्ये विसरळूपणा हा नॉर्मल आहे, पण हा विसरळूपणा जर आपल्याला आठवतच नाहीये तर हळूहळू वाढत जातं.
ह्याचं वर्गीकरण जर करायचं झालं तर आपण माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा प्रकारात आपण करू शकतो. बरोबर. ज्याला आपण महत्वाची गोष्ट काय तर आम्ही तर ह्याचं वर्गीकरण करणं खूप सोपी गोष्ट आहे की समजा माझा विसराळूपणा आहे आणि तो माझ्या दैनंदिन जीवनात कुठलीच अडचण निर्माण करत नाही, त्याला आपण सौम्य म्हणणार. मध्यम स्वरूपाच्या विसराळूपणामध्ये किंवा डिमेन्शियामध्ये काय होतं तर दैनंदिन ज्या गोष्टी आहेत माझ्या की मला म्हणजे कुठंतरी ऑफिसला जायचं आहे किंवा भाजीपाला आणायचा आहे किंवा व्यवहार करायचा, त्या व्यवहारामध्ये अडचण निर्माण होते, त्याला आपण मध्यम स्वरूपाचा विसराळूपणा म्हणणार. आणि मला प्रत्येक गोष्टीला कुणाचं तरी सहाय्य घ्यावं लागतं किंवा कुणाच्या तरी निगराणीखाली, ज्याला आपण असिस्टन्स किंवा सुपरविजन म्हणतो, त्या विसराळूपणाला आपण सिव्हिअर डिमेन्शिया म्हणणार. बरं. हे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण नॉर्मली आपण लक्षणांद्वारे असं करू शकतो. पण जर याचं आपल्याला प्रॉपर वर्गीकरण करायचं असेल तर तुम्हाला सायकॅट्रिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे व्हिजिट करावे लागेल. त्यांच्याकडे एक तपासणी असते ज्याला आपण मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन म्हणतो. त्यामध्ये नेमकं काय होतं तर आपण 5-6 गोष्टी त्याच्या बघतो. सर्वात महत्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये पाहतो की ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय की आता आपण कुठे बसलो आहोत, ही जागा कोणती आहे, हा देश कोणता आहे किंवा हा सिटी कोणती आहे, असं 30 स्केलची म्हणजे वेगवेगळे प्रश्न आहेत. ओरिएंटेशन रिलेटेड, रिकॉल रिलेटेड, रजिस्ट्रेशन रिलेटेड, कॅल्क्युलेशन. त्याच्यामध्ये उलटी उजळणी म्हणायला लावतो आम्ही 100 पासून 1 पर्यंत किंवा 100 मधून 7-7 घटवायला लावतो, जिथे की तुमच्या मेंदूचं काम लागतं. आणि अशा सगळ्या गोष्टींमधून ही 30 मार्कांची परीक्षा आहे. समजा या 30 मार्कांच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला 24 पैकी 24 ते 30 यामध्ये मार्क मिळाले तर समजायचं की नो कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, तुमची कुठली इम्पेअरमेंट नाहीये. पण तुमचे मार्क जर 18 ते 23 मध्ये आले तर तुम्हाला मध्यम स्वरूपाची कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट आहे. आणि 17च्या खाली जर मार्क्स मिळाले तुम्हाला तर सिव्हिअर स्वरूपाची कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट आहे. तुम्हाला कुठला ना कुठला तरी औषधोपचाराची गरज त्यामध्ये लागणार आहे. आणखीन एक 2 डिमेन्शिया तुम्ही सांगितलेत, एक लेवी आणि त्याच्यामधला अजून एक प्रकार सांगितला. 4 पैकी आता आपण 2 प्रकार बघितले, अजून 2 प्रकार राहिलेले आहेत त्या अल्झायमर्स डिसीज सर्वात महत्वाचा. अल्झायमर्स डिसीज हा खूप कॉमन झालेला आहे. आपण जर पाहिलं तर अल्झायमर्स डिसीजचा अवेअरनेस या वर्डशी आता आपण भरपूर प्रमाणात फॅमिलियर झालो. आपण आता असं म्हणूया की अल्झायमर्स डिसीजला डिमेन्शिया लोक म्हणतात का, ह्याच्यामध्ये खूप काही मोठा रोल आहे, मीडियाचा रोल आहे किंवा अवेअरनेसचा रोल आहे, त्यामुळे अल्झायमर्स डिसीज म्हणतात. पण अल्झायमर्स डिसीजची सुरुवात कधी झाली तर 1906 ला अल्झायमर्स नावाच्या शास्त्रज्ञाने ड्युटियर नावाच्या एका महिलेमध्ये आजार पाहिला. या आजारामध्ये नेमकं काय होतं, या आजारामध्ये एजिंग मध्ये जी झीज होते ती तर होतच होती, पण ही झीज नॉर्मल नव्हती, ही काहीतरी ॲबनॉर्मल होती. ॲबनॉर्मल असण्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये काहीतरी एक अॅमिलॉइड प्लाक्स म्हणा, टाऊ प्रोटीन्स म्हणा, जे आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आपण म्हणतो. पण ह्याचं निदान करणं एवढं सोपं नाहीये अल्झायमर्सचं. ह्याचं निदान त्याला कसं झालं तर माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेंदूची बायोप्सी केल्यानंतर त्या गोष्टी सापडल्या. त्याचं निदान आपल्याला क्लिनिकलीच करावं लागतं. ह्याची कुठली टेस्ट नाही अल्झायमर्स डिसीजची. हा निश्चित अल्झायमर्स डिसीजला आपण डिमेन्शिया म्हणू शकतो. पण ह्यामध्ये वर्तणुकीच्या समस्या लोकांना निर्माण होणं, विसराळूपणा निर्माण होणं, त्याच्यामध्ये 7 एज आहेत. त्याच्यात बदलून सांगायचं म्हणलं मॅडम तर जे आहे अफेझिया. अफेझिया म्हणजे काय की लँग्वेज डिफिकल्टी होते. लँग्वेज डिफिकल्टी म्हणजे आता हा समोर कप ठेवला, याला काहीतरी म्हणतात, काय म्हणतात हेच मला आठवत नाही. ठीक आहे. अग्नोसियामध्ये काय की मला आठवतच नाही, मला इन्साइटच नाही मी काय चुकतोय काय नाही. अप्राक्झिया म्हणजे एखादी गोष्ट जर मला सुरुवात करायची त्यामध्ये मला डिफिकल्टी जाते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अम्नेझियामध्ये जे आपण म्हणतो की विसराळूपणा झालेला आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा एखादी गोष्ट आहे की म्हणजे तिची डेप्थ लक्षात येत नाही, स्टेअर्स चढताना किती खोली आहे, तर अचानक एखादं पाय खाली गेल्यासारखं होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी अल्झायमर्स डिसीजमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. अतिशय छान तुम्ही माहिती दिलेली ह्या सगळ्या प्रकाराबद्दल. आता आपण क्षणभर विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर क कायद्याचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर भुसारे, अतिशय महत्त्वाची माहिती आता आपण या सगळ्या लक्षणांमध्ये दिलेली आहे. तर याविषयी जर तुम्हाला, मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे, म्हणजे जी व्यक्ती ज्या कामामध्ये तरबेज असते आणि सहज न चुकता काम करू शकते, एखादी उत्कृष्ट पुरणपोळी करणारी महिला असते, तिला हे सगळे प्रोसेस माहिती असतात, पण तो विशिष्ट वयानंतर तिला ते प्रोसेस विसरायला होतात. किंवा एक बँकर असतो, घरातले लोक म्हणतात की हे इतके सुंदर बँकिंगचे एक्सपर्ट आहेत, सगळ्या प्रकारचे अकाउंट्स वगैरे करायचे, जे नॉर्मल काम करतात ते सुद्धा त्यांना शेवटी खूप प्रयासाने करावं लागतं. ही जी लक्षणं दिसतात त्याला तुम्ही काय म्हणाल? हे सुद्धा एक प्रकारचं आपण म्हणूया की डिमेन्शियाचंच लक्षण आहे. महत्वाची गोष्ट काय, पाककृती म्हणल्या तुम्ही आता पुरणपोळी जे बोलले, एखादी गोष्ट जसं आपल्याला माहिती की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एखादी गोष्ट जी आपण जिम मध्ये जातो आणि जिम मध्ये जाऊन रेग्युलर जर तो जिम करणारा व्यक्ती असेल तर त्याची मसलची ग्रोथ होते. पण त्याने अचानक जिम सोडली तर मसलचा असा ऱ्हास होतो. सिमिलरली ब्रेनला देखील तुम्ही एक प्रकारची मसल आहे, त्याची कंटिन्यू ब्रेनची ऍक्टिव्हिटी जर चालू राहिली
नॉर्मली तुम्ही पाहताल तर रिटायरमेंट नंतर हा आजार खूप लोकांना दिसतो. बँकर आहे जो रोजच्या रोज कॅल्क्युलेशन करायचा, अचानक आता रिटायरमेंट झाली, रोजचे दैनंदिन जे कॅल्क्युलेशनचे व्यवहार आहेत ते बंद झालेत. तर अशा वेळेस काय होईल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला अचानक जर तुम्ही 1 वर्षानंतर जर कॅल्क्युलेशन दिलं तर त्याचा तो कॉन्फिडन्स कुठं ना कुठं तरी कमी झालेला असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या आजाराची सुरुवात किंवा मेंदूची त्या भागातली झालेली झीज यामुळे त्याचं ते परफेक्शन त्याला ते येणार नाही, स्लोनेस होतो. यासाठी एक 90 सेकंदची टेस्ट आहे. आपण उदाहरण काय सांगूया की 90 सेकंदाचा टाइम आपण त्यांना दिला पाहिजे. नॉर्मल एखादी व्यक्ती जी ऍक्टिव्हिटी करते की समजा मला हा कप उचलायला तुम्ही सांगितलं आणि मी हा कप लगेच उचलेल, पण हाच जर समजा एखाद्या 65 वर्षाच्या व्यक्तीला मी सांगितलं की कप उचला आणि त्याला त्याची डेप्थ लक्षात येत नाही आणि कपाच्या कांडीला म्हणजे कानाला कुठं धरायचं त्याला कळत नाहीये, पण त्याला जर 90 सेकंद दिली आणि 90 सेकंदानंतरही जर तो उचलू शकत नसेल तर आपण समजू शकतो की त्याला एखाद्या डिमेन्शिया असण्याचे चान्सेस आहेत. बऱ्याच वेळेला डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीला कळत नाही की त्यांना झालेलं आहे आणि जर आपण त्यांना सांगितला तर त्यांना तो पटत नाही. मग अशा वेळेला कुटुंबाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे कुटुंबाला तुम्ही काय गायडन्स द्याल? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम हाच जो प्रश्न आहे की हा प्रश्न फक्त डिमेन्शियाबद्दलच नाही पण इतर आजारांबद्दल पण खूप वेळा आहे. सायकॅट्रीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की रुग्णाला कधीच मान्य नसतं, त्याला आपण म्हणजे इन्साईट नसते, त्यांना त्याची जाणीवच नसते की मला आजार झालाय किंवा मला काही विसरभोळेपणा झालाय. ह्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी एक प्रकारची कमतरता आहे किंवा न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. पण ह्या त्यांच्या वागण्यामुळे कुटुंबाला त्याचा त्रास होत असतो. फक्त रुग्णालाच नाही तर रुग्णाच्या नातेवाईकांना पण माहित नसतं की हा आजाराचं लक्षण आहे. त्यांना वाटतं की नाही हे मुद्दामून करतायत, त्यांचा स्वभावच तसा आहे, आता काय यांना कामच नाहीये. ह्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये कुटुंबाने याबद्दल अवेअर होणं खूप गरजेची गोष्ट आहे. या अवेअरनेससाठी आपण जर बघितलं तर मानसिक आरोग्याचं कॅलेंडर आहे. प्रत्येक आजारासाठी एक दिवस दिलेला आहे. पण अल्झायमर्स डिसीज जो आहे डिमेन्शिया त्यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस आपण जागतिक अल्झायमर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. 2025 सालची थीम अशी होती की आस्क फॉर अल्झायमर्स, आस्क फॉर डिमेन्शिया. म्हणजे काय की अल्झायमर्स बद्दल विचारा आणि डिमेन्शिया बद्दल विचारा, जो की आपण आज या कायद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण तेच करतोय. तर नकळत जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतील. सिमिलरली जर कुटुंबाला या गोष्टींचं नॉलेज आलं तर कुटुंब जेव्हा सायकॅट्रिस्टकडे जाईल तेव्हा सायकॅट्रिस्ट त्यांना निश्चित त्याच्यामध्ये मदत करू शकतात. सर्वात प्रथम काय तर सर्वात प्रथम याचं निदान होणं आवश्यक आहे. निदान झाल्यानंतर जर आपल्याला एकदा लक्षात आलं की हे आजारपण करतात त्याचा उपचार काय आहे. बरोबर आहे. हा, त्याचा उपचार काय असू शकतो? उपचार ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे मॅडम की उपचारामध्ये ह्या आजाराला पूर्णपणे बरं आपण करू शकत नाही. दिस डिसीज डोंट हॅव क्युअर, ह्याच्यामध्ये केअर आहे. क्युअर नाही म्हणजे काय, ह्याला कुठलीच औषध गोळ्या नाही आहेत का? तर आहेत, निश्चित काय औषध गोळ्या आहेत. ज्या औषध गोळ्या काय करतात, हा जो होणारा एजिंगचं जे प्रोग्रेशन आहे हे कुठं ना कुठं तरी स्लो करतात. प्रोग्रेशनची जी स्पीड आहे समजा ती 60च्या स्पीडनं जाते तर ती 20च्या स्पीडनं करणार. पण डिसीज पूर्णपणे आपण क्युअर करू शकत नाही. मग याला आपण असं सोडून द्यायचं का? तर नाही. महत्वाची गोष्ट काय, त्या रुग्णांच्या नातेवाईकाच्या सायकोलॉजीमध्ये आपल्याला फरक करावा लागतो. यामध्ये आम्ही त्याला सायको एज्युकेशन म्हणतो. इन्फॉर्मेशन नाही, इथं आम्ही त्यांना प्रॉपर ज्ञान देतो, ज्याला आपण नॉलेज म्हणतो. हे नॉलेज देऊन त्यांच्या सायकोलॉजीमध्ये जर आपण फरक केला की हा असा असा आजार आहे बाबा, या आजारामध्ये या गोळ्या औषधांचा रोल हा 50% आहे, 50% रोल हा तुमचा आहे. महत्वाची गोष्ट काय की नॉर्मली आपण पाहतो की ज्या स्वरूपात मी बोलतोय, समजा मी तुमच्यावर रागात आलो आणि तुम्हाला रागात बोललो की तुम्ही मला रागात बोलणार, पण माझं तुमच्यावर चिडणं हे माझ्या आजारपणाचं लक्षण आहे म्हणल्यानंतर तुम्ही मला शांततेने बोलणार. तुम्ही शांततेने बोलल्यानंतर माझी चिडचिड आपोआप कमी होणार. खूप वेळा फॅमिलीमध्ये पाहायला भेटते की वयवर्ष 60चे व्यक्ती चिडचिडेपणा हा त्यांच्या मनामधले आजाराचा एक घटक आहे. तर अशा व्यक्तींना समजा तुम्ही 4 गोष्टी सांगितल्या, मला सांगितलं की डॉक्टर तू चहा पी आणि इथून उठ आणि तिकडे जाऊन ये, म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही 3 कमांड जर दिल्या तर विसरभोळेपणामुळे काय होईल, मला एकच कमांड लक्षात राहील, पुढच्या 2 कमांड माझ्याकडे लक्षात राहणार नाहीत. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे की जी कमांड आहे ती सोप्या भाषेत लक्षात राहील असं सिंपल यांना सांगितलं पाहिजे. अजून एक खूप महत्वाचा प्रकार मी पाहिलेला आहे याच्यामध्ये, नाही यांना आजकाल विसरभोळेपणा झालाय, आपण यांचा हवा पालट करून आणू. म्हणून सिव्हिअर केसेसमध्ये जेव्हा आपण हवा पालट करतो त्यावेळेस आजारपणाचं लक्षण आपल्याला खूप प्रॉमिनंटली दिसतं. नॉर्मली त्याच घरातले आहेत, त्याच घरामध्ये मागच्या 20 वर्षापासून राहतो, त्यामुळे मला माहिती आहे की बाबा माझ्या घरातलं टॉयलेट कुठं आहे, किचन कुठं आहे, कोणती गोष्ट कुठं ठेवते, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण सिव्हिअर केसेसमध्ये किंवा मॉडरेट केसेसमध्ये जेव्हा घराच्या बाहेर तुम्ही कुठं 2-4 दिवस राहायला जाता त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला लक्षणं जाणवतात. त्यामुळे जर समजा तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा 60 वर्षा व्यक्तींना जर कुठं बाहेरगावी घेऊन गेलात आणि त्यांच्यामध्ये जर असे विसराळूपणाचे लक्षणं जर तुम्हाला तिथे दिसले तर निश्चित तुम्ही ताबडतोब सायकॅट्रिस्टशी किंवा सायकोलॉजीशी कन्सल्ट करून या आजाराचं निदान करून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तुम्ही मगाशी सांगितलं की ज्यांना नॉलेज नसतं
ते ज्येष्ठ नागरिक हे मुद्दाम करतात असं म्हणतात, किंवा कधी कधी डिमेन्शिया झालेला जो पेशंट असेल, वृद्ध असतील, तर त्यांना आपण तोंडावर बोलू नये, की सांगावं की तुम्हाला डिमेन्शिया झालेलं आहे म्हणून हे असं तुम्ही करताय. त्यांना कळेल का असं बोलल्यानंतर? उलट त्यांना वाईट वाटेल. नाही, मग प्रेमाने बोलून किंवा त्यांना न बोलता करा, काय म्हणजे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत कुटुंबाला? कुटुंबाला महत्वाची गोष्ट काय की डिमेन्शिया झालेला पेशंट आहे. माझ्याकडे खूप छान केस होती. डॉक्टर मॅडम होत्या, त्यांचा मुलगा अमेरिकेला होता आणि त्यांचे पती घेऊन आले होते आणि त्यांना त्याची इन्साइट होती. ऍज अ डॉक्टर त्यांना माहित होती की बाबा वयोमानानुसार अल्झायमर्स मला होऊ शकतो. त्यांना झालं एकच गोष्ट ती 4 वेळा विचारत होती की डॉक्टर मग मी तुमच्याकडे आली आहे, मी तुमच्याकडे आले, तर मग शेवटी याचा पर्याय काय करायचा. तर मग त्यांना मी काय केलं की त्या बाबांना म्हणजे त्यांच्यासोबतचे जे त्यांचे हस्बंड होते त्यांना मी काय केलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला लावली आमची. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मी जे काही इन्स्ट्रक्शन दिले होते, म्हणजे त्यांचं एकच म्हणणं होतं मला विसरभोळेपणा झालाय आणि मला डॉक्टरकडे जायचं, घेऊन चला. ते डॉक्टरकडे आल्यानंतर सुद्धा 3 वेळा विचारत होते. मग त्यांनी ते व्हिडिओ काढल्यानंतर हे बघ, हे डॉक्टर समोर तू बसलीये, हे डॉक्टर तुला सांगतायत आणि यांनी तुला तपासले. तो व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांना ते लक्षात राहिलं. त्याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट की ह्या लोकांसाठी महत्वाचं काय की रोजची डेट टाइम जी ओरिएंटेशन मध्ये असतं, आपल्याकडे कॅलेंडर भिंतीवर असतं, त्याच्यात 31 तारखा दिलेल्या असतात. पण तुम्ही जर बघितलं तर कुठल्या तरी किराणा मालाच्या दुकानात ते लक्ष्मीपूजनची कॅलेंडर असतं बघा, ती तारीख चेंज होत असते. तसे कॅलेंडर वापरले आपण तर सर्वात महत्वाचं दिवस विसरणार नाहीत. आजचा दिवस कोणता आहे, वार कोणता आहे, रोजचं न्यूजपेपर वाचणं गरजेची गोष्ट आहे. आणि न्यूजपेपर घेतल्यानंतर आजचा न्यूजपेपर आहे का म्हणून आपण वर अगोदर त्याची तारीख पाहतो, त्यामुळे ते तारखेबद्दल त्यांना हे होतं. सर्वात महत्वाची गोष्ट काय की आपण जर बघितलं की हे सेम आहे लहान मुलांना जे आपण शिकवतो 2री 3रीच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, ते खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांना व्यवहार करता यायला पाहिजे, त्यांना नोटांची ओळख असली पाहिजे. आजही काही अशा आजी आहेत की जी 500ची नोट दिल्यानंतर ही कुठली खेळण्यातली नोट दिलाच म्हणतात, कारण की 2007 म्हणजे नोटबंदी झाली होती तर जुन्या नोटांना त्यांना अजूनही ओरिजिनल वाटतं, पण विसरभोळेपणा त्यांना तेव्हाच झालेला होता. ह्या ज्या ह्या गोष्टी आपल्याला त्यांना वारंवार सांगितलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट मी पाहिली की जी माझ्या कॉमन प्रॅक्टिसमध्ये आहे, समजा आपण 2री 3रीच्या मुलाच्या हातात 500ची नोट दिली तर त्याला आपण एक जबाबदारी दिली. सिमिलरली तुम्ही प्रत्येक प्रकारच्या नोटा जर त्या आजी आजोबाजवळ दिलात तर त्या नोटा सांभाळायच्यात, म्हणून ते जबाबदारी ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर त्यांना चावी दिली नीट ठेव म्हणलं तर नाही. इम्पॉर्टंट गोष्टी त्यांच्या हातात देणे ज्या की हरवल्या तरी काही नाही, घरातल्या घरातच आहे. अजून एक गोष्ट आपण पाहतो की ओल्ड एज मध्ये जे राहणीमान आता मला कुठं जायचंय म्हणून आपले नाईट पॅन्ट घातली, टी शर्ट घातलं आणि घरीच बसले, असं न होता ह्याच्यामध्ये काय महत्वाचा फरक आहे, ओल्ड एज मधल्या लोकांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे, तर आपल्या लाईफला एक वेळापत्रक आहे. आपण 7 वाजता उठतो, ड्युटीला जातो येतो, हे वेळापत्रक कुठेतरी त्यांचं बिघडले. मग दुपारी झोप घेतात, मग रात्री झोप येत नाही, कारण स्लीप सायकल बिघडलेली आहे. हे जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्यांच्या आयुष्याला आपल्याला एक वेळापत्रक नियमित करून द्यावं लागेल. या टायमाला उठणे, फिरायला जाणे, मग आल्यानंतर आपले दैनिक कार्य करणे, नाश्ता करणे, 11 वाजता काहीतरी हे करणे. सर्वात महत्वाची एक चांगली गोष्ट म्हणजे नातवंडाचा अभ्यास घ्यायला लावणे. नातवंडाचा अभ्यास घेताना काय होतं की नकळत त्यांच्या मेमरीचं पण तिथं कुठं ना कुठं तरी या गोष्टी हे होतात. त्यांच्या वयातल्या लोकांमध्ये जर ते गेले तर त्या वयामध्ये त्यांना मेमरी एक्सरसाइज होत राहतात. मेंदूचे एक्सरसाइजेस करून घेणं खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की समजा आता सुनबाई आली ना, आता मी कामच नाही करणार असं जर कोणी ठरवलं तर कसं होईल. पण त्या सुनबाईला जर आपण मदत केली, तिला रेसिपी सांगितली, तिच्या बाजूला उभं टाकून एक केलं तर तुमच्या मेंदूला पण ती चालना भेटेल. फिजिकल ऍक्टिव्हिटी नसली तरी मेंदूची ऍक्टिव्हिटी होणं गरजेचं आहे. शब्दकोडे येतात, ते शब्दकोडे सोडवायचा प्रयत्न केला तरी तुमच्या मेंदूला एक प्रकारची चालना भेटते. लहान मुलासोबत आपण एक गेम खेळू शकतो की या इथं आपण 5 गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर रॅकवर कोणते कोणते 5 पुस्तकं ठेवलेत सांगा, डोळे बंद करा, कोणतं पुस्तक काढून घेतलं सांगा. ही गोष्ट जरी केली तर त्यांच्या मेंदूची ती एक्सरसाइज होते. अशा वेगवेगळ्या एक्सरसाइजेस आपण करू शकतो. सिंपल काय की त्यांच्या मेंदूला कंटिन्युअस चालना भेटली पाहिजे, या गोष्टी आपण करून घेणं गरजेचं आहे. काही रुग्णांमध्ये फक्त मेमरीज नाही तर कॉग्निशन किंवा त्यांचे हात थरथरणे हे करणं जे होतात, कॉपिंग करणं, ते राम राम नावाच्या वह्या यायच्या अगोदर लोक ते लिहायचे, ते लिहिल्यामुळे त्यांची प्रॅक्टिस राहत होती. काही माझ्या रुग्णांना मी हँड रिटन ज्ञानेश्वरी आहे त्यांच्याकडे, म्हणजे कॉपी करायचं, बघून लिहायचंय फक्त, जेणेकरून काहीतरी काम आहे आणि ते काम क्रिएटिव्ह आहे आणि ते कुठेतरी आध्यात्मिक काम वाटतं त्यांना आणि ते कामामुळे त्यांचा मेंदू पण तल्लख राहतो. अशा काहीतरी कामामध्ये करणं, आपले डेली डायरी लिहिणे किंवा आपले गोष्टी कथन करणे, सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये जाणे, भजन कीर्तन अभंग करणे किंवा त्यांचे स्तोत्रपाठ करून घेणे त्यांच्याकडून, या गोष्टी जरी केल्या तरी निश्चित त्यांच्या मेंदूमध्ये चालना भेटते आणि अल्झायमर डिसीजचं प्रिव्हेन्शन किंवा ज्याला आपण म्हणूया की त्याचं टाळणे आपण करू शकतो. आता घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर स्वागत आहे क कायद्याचा ह्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर अमोल भुसारे,
तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या अल्झायमर आणखीन डिमेन्शिया ह्या विषयावर आपण बोललोत, परंतु आज जगामध्ये सगळ्यांमध्ये लोनलीनेस, एकटेपणा आणि डिप्रेशन, नैराश्य ही पण खूप मोठी समस्या आहे. थोडक्यात काय सांगाल? मॅडम, ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या आयुष्याचे टप्पे आहेत. प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर माणूस काहीतरी अचीव करत असतो. तर आयुष्याचा शेवटचा टप्पा जो वृद्धापकाळ आहे 60 वर्षाचा, त्यामध्ये काय असतं की इरिक इरिक्सन नावाचा आमचा सायकोलॉजिस्ट होता, त्याच्या मते जर आपण आयुष्याला रेट्रोस्पेक्टिव्हली मागे वळून जर बघितलं आणि आपण जर समाधानी आयुष्य गेले माझं आणि मी आयुष्यात खूप काही व्यवस्थित कमवलंय आणि मला याच्यापेक्षा वेगळं काही जगायचं नव्हतं, असं ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो त्याच्यामध्ये इगो इंटिग्रिटी डेव्हलप होते. पण आपण जर पाहिलं तर काय होतं, काही लोकांमध्ये आयुष्याच्या रेट्रोस्पेक्टिव्ह वळण्यानंतर माझं इथं चुकलं, माझ्या आयुष्यात ही चूक झाली, माझ्याकडून हेच गोष्टी घडल्या नाही, मला आयुष्य व्यवस्थित जगताच नाही आलं, अशा गोष्टी ज्या असतात त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये डिस्पेअर तयार होतो. जिथं डिस्पेअर तयार होतो त्याच्यामध्ये ह्याच्यातून एक व्हर्च्यू काय अचीव करतो आपण, तर विजडम अचीव करत असतो. आयुष्याच्या एक्सपिरियन्समधून मी काही खूप गोष्टी शिकलेलो आहे असं जर केलं तर ती पॉझिटिव्ह होईल. पण खूप वेळा काय होतं की हे डिस्पेअरमध्ये ज्यावेळेस जातं त्यावेळेस ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं. उदाहरणार्थ आपण जर बघितलं, आज मुंबईसारख्या ठिकाणी मुलं कुठेतरी फॉरेनला गेलेत, मुलं आज वेगळे राहतात, तर त्याला एम्प्टीनेस सिंड्रोम हा पण एक सिंड्रोम जो आहे तो डिप्रेशनशी रिलेटेड आहे, तो ओल्ड एजमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. यामध्ये महत्त्वाची गोष्ट एकच आहे की आपण आपल्या लाईफला व्यवस्थितपणे जगलेलो आहोत आणि आपल्याला अजून व्यवस्थित पुढे जगायचं, ह्या गोष्टी जर आपण ठरवल्या आणि आपण लाईफकडे जर पॉझिटिव्ह अँगल जर डेव्हलप केला तर निश्चित हे होईल. पण प्रत्येक वेळेस फक्त पॉझिटिव्ह अँगल देऊन नाही होणार, तर कधी कधी आपल्याला मानसोपचाराची मदत घ्यावी लागते. त्यास आपण ती मदत घ्यायला कुठल्याही प्रकारचा स्टिग्मा न बाळगता सायकेट्रिस्टला भेटून आपण ते औषधोपचार जर घेतले तर निश्चित हा पण योग्य तऱ्हेने बरोबर. एक स्टिग्मा एक जोडला गेलेला आहे, तो स्टिग्मा काढून टाकून मानसोपचार मनोविकार तज्ज्ञांची गरज घेणं हे खूपच महत्त्वाचं आहे. हा खूप महत्त्वाचा मेसेज तुम्ही दिला. त्याच्यामध्ये काही कमीपणा बाळगायची काहीच गरज नाही आहे. आपल्याला अजून एक मला असं वाटतं की सोशलायझेशन, जी माणसं आयुष्यभर समाजसेवा करतात, दुसऱ्यांना मदत करतात, त्याच्यामध्ये स्वतःचं आयुष्यात समाधानी मानतात, त्यांना मला असं वाटतं अल्झायमर आणि ह्याचं लोनलीनेस तितकं सत्वत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, निश्चित ह्याच्यामध्ये एक डिफेन्स मेकॅनिझम अल्ट्रुइझम म्हणून आपण म्हणूया त्याला. त्याच्यामध्ये काय की आपल्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण बाहेरच्या व्यक्तींकडे आपण हे करतो, चला मला हे करणं झालं नाही म्हणून इतरांना भेटणं ज्याला म्हणतो आपण, तो एक डेव्हलपिंगचा ॲटिट्यूड आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित डिप्रेशनपासून व्यक्ती दूर राहतो. बरं, आता आपल्याला बरेचसे जण वृद्धाश्रमामध्ये असतात आणि वृद्धाश्रमामध्ये हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमेन्शिया मॅनेजमेंट सेंटर्स झालेले आहेत. का इतकं सोपं नसतं, त्यांना 24/7 उपचाराची गरज असते. त्यातल्या त्यात जे केअर गिवर्स असतात त्यांनासुद्धा या प्रकारची ट्रेनिंग किंवा काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. आणि कुटुंबालासुद्धा कळलं पाहिजे की जसं तुम्ही मगाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये क्युअर नाही आहे, पण केअर आणि प्रेम देणं हा एक खूप मोठा संदेश असतो, जो आपण डिमेन्शिया मॅनेजमेंट करताना लक्षात ठेवला पाहिजे. तर तुम्ही काय ॲडव्हाइस द्याल ह्या बाबतीमध्ये? सर्वात महत्त्वाची गोष्ट केअर गिवर्सना मी एवढंच सांगेल की केअर गिवर्सना की हा एक आजार आहे, या आजारामध्ये उपचार नसला तरी उपचारामुळे हा आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो. तो उपचार आपण योग्य तऱ्हेने घेतला पाहिजे. आणि केअर घेण्याची एक पद्धत आहे, ती केअरची पद्धती जी आहेत त्या गोष्टी जर आपण शिकल्या तर निश्चित या आजारावर आपल्याला कंट्रोल राहता येतं. केअर देताना नेमकी काळजी काय घ्यायची लक्षात घ्या. आपल्याकडे काय सहानुभूती आणि स्वानुभूती, सिंपती देण्यापेक्षा एम्पथेटिकली जर आपण त्यांच्याकडे पाहिलं तर निश्चित आपल्याला ह्या आजाराला आपल्याला म्हणजे ट्रीट करता येईल. आणि त्यांच्याकडे आपण एम्पथेटिकली जर बघितलं तर आपण याला आपण व्यवस्थितपणे ट्रीट करू शकतो. डॉक्टर भुसारे, अतिशय सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहेत आमच्या प्रेक्षकांना. पण जाता जाताना एक टेक होम मेसेज असतो जो आमच्या प्रेक्षकांसाठी असेल, तर तुम्ही काय द्याल? प्रेक्षकांना सर्वांना मी एवढंच सांगेल की अल्झायमर डिसीज हा डिसीज नसून हा कुटुंबाचा पूर्ण प्रवास आहे. या प्रवासामध्ये जर तुम्ही संयम, समजून घेतला आजार, व्यवस्थित संयम ठेवला आणि त्यांना जर प्रेम दिलं तर निश्चित हा प्रवास तुमचा सुखकर होईल. पण तुम्ही जर कुठले गैरसमज बाळगले, तुम्ही जर संयम नाही ठेवला आणि तुम्ही त्यांना प्रेमाच्या ऐवजी चिडचिडी केली तर निश्चित हा प्रवास वेगळ्या स्वरूपाचा होऊ शकतो. त्यामुळे प्रेम, समज आणि संयम तुम्ही निर्माण करा आणि अल्झायमर्सबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करा. त्याचबरोबर मी ॲज अ गव्हर्नमेंट डॉक्टर असल्यामुळे सर्वांना एक नंबर देऊ इच्छितो, टेलिमानसचा नंबर 14416. हा जो नंबर आहे हा टोल फ्री नंबर आहे गव्हर्नमेंटचा. यावर तुम्ही कुठल्याही मानसिक आजाराबद्दल 24/7 तुम्ही रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांना किंवा डॉक्टरांना किंवा केअर गिवर्सना तुम्ही याच्याबद्दल फोन करून त्या आजाराबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. तर निश्चित लक्षात घ्या, 14416 हा स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा टेलिमानसचा नंबर आहे. खूप छान. डॉक्टर भुसारे, तुम्ही अतिशय महत्त्वाचं सांगितलं की शेवटी एम्पथी
ही खूप महत्त्वाची आहे, की दुसऱ्याला जे होईल ते आपल्याला झालं तर, आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आपली वेळ आता संपत आलेली आहे, त्यामुळे आता आपण हा कार्यक्रम इथेच संपवूया. प्रेक्षक हो, अतिशय सुंदर अशी आपली आज चर्चा झालेली आहे. तर आज आपण इथेच विराम घेतो आहे आणि परत पुढच्या भागासाठी कायद्याचा तुम्ही बघत राहा. धन्यवाद.